विनायकं गुरुं वन्दे सत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्य भगवान् अवतीर्णो देवो श्रीरङ्गनाथ गुरुराज नमो श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षज्ञानेकदक्षं प्रभावती चैतन्यवासिनं तं नमामि वेदान्तविदावरिष्ठम्। सत्वरूप एक परमात्माच आहे. एका जात जी आहे ती दोन मध्ये असते, एकामध्ये जात नसते. दोन महिला आहेत, स्त्री आहे. आपण म्हणायचं ही एक स्त्री आहे आणि ही एक स्त्री आहे. पण एकच असल्यावर म्हणता येईल का? फक्त एक व्यक्ती झाली. म्हणून जात जी आहे ना ती सगळ्यांमध्ये एक असते. अनेक स्त्रियामध्ये एक स्त्रीत्व, अनेक घटामध्ये एक घटत्व, तसं अनेक आत्म्यामध्ये एक आत्मत्व, एकच आत्मा असं त्याला ते पटून सांगायचं. म्हणून हे आकाशादी जे बाकीचे सगळे पदार्थ आहेत ना, पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश, तर हे काय म्हणाले, ते ह्या आकाशी सर्वांना मिथ्यात्व असल्यामुळं त्यांना काय निष्ठे आहेत का, त्यांना खोटेपणा बी. आता व्यवहारामध्ये सर्प आहे का, त्याला खोटेपणा आहे, व्यवहारिकत्व. आणि दोरी व्यावहारिकत्व आहे. मग दोरी व्यावहारिकत्व आहे का, त्याला पारमार्थिकत्व आहे? व्यावहारिकत्व आहे. आणि पारमार्थिकत्व मग कशाला म्हणायचं? ज्याचा कधीच काय होत नाही, अभाव होत नाही, म्हणजे नाही ठरत नाही. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, देश, काल, वस्तू हे 9 आहेत बरं का. देश, काल आणि वस्तू. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. पुन्हा भूतकाळ, वर्तमान, तीन काल, तीन अवस्था आणि तीन ही परिच्छेद. त्याला परिच्छेद म्हणून देश परिच्छेद. म्हणजे देश म्हणजे जागा, ह्या जागेवर आहे त्या जागेवर. तर ही तुमची विद्यानगर पुढं शिवाजीनगरमध्ये आहे का? नाही. शिवाजीनगर इथे आहे का? याला काय म्हणतात? देश परिच्छेद. हे जे मंदिर आहे नर्मदेश्वर, आधी होतं का? मोकळी जागा, आपण जेवायला बसत होतो, पकडतो हे तर हे नाही, त्याला देश पाहिजे. पुन्हा पांडुरंगाचं मंदिर म्हणजे नर्मदेश्वराचं मंदिर नाही, त्याला वस्तू पाहिजे. ही वस्तू आहे ना, कोणची? ही एक वस्तू आहे. आणखी ते मंदिर कोणाचं? पांडुरंग. हे मंदिर कोणाचं? नर्मदेश्वर. म्हणजे आला का नाही भेट? पण आहे मध्ये कुठं भेद आला? हे बी आहे, ते बी आहे. हे बी आवडायला, ते बी आवडायला. याचं बी ज्ञान आहे, त्याचं ज्ञान. म्हणजे आष्टी, भाती, प्रिय. याच्यात कुठे काल मागे होतो, मागे आवडत होतो, मागे ज्ञान होतं. आता आहे, आता आवडतं, आता ज्ञान होतं. म्हणजे देश जागृतीत होतो, जागृतीत जाणवत होतो. स्वप्नात मी होतो, मला स्वप्न आठवतं. झोपेत होतो, मी आनंदाने झोपतो होतो. म्हणजे कधी आपला याचं हे त्यालाच ब्रह्म म्हणायचं, ज्याचा भेद नाही. म्हणून असं त्यांनी सांगितलं. अभाव असल्यामुळे अनुगत व्यवहाराची प्रतीतीच नाही. म्हणून आम्ही यायची सत्स्वरूप जातीचा स्वीकार न करता सत्वरूपच आत्मा असतो. सत्वरूपच काय आहे? जात नाही तशी. यावर आता याच्यावर पुन्हा त्यांनी हे केलेलं आहे. जसं जसं त्यांना आपल्याला झेपण त्याप्रमाणे
तो का म्हणतो शंका घेणारा पूर्व पक्ष, घट आहे, पट आहे, भिंत आहे, खड्डा आहे. हो ते जेवू नका तिथं खड्डा आहे असं म्हणतो कोण. आता तुम्ही नीट कुठं झाले ते का रस्ता आहे का तिथं भिंत आहे ना आडवी. आता हे याच्यातून आपल्याला पलीकडे जाता येईल का? नाही. का भिंत आहे. आणि एखादा खड्डा असलं खड पडताना त्या खड्ड्यात खड्डा आहे का नाही, भिंत आहे का नाही, आणि हा घट आहे का नाही. मग घट आहे आणि बांधायचं आहे हो, त्याला शास्त्रात पट म्हणते. पट चित्रपट पूर्वीच्या काळामध्ये होते ना ते पहिले. हा त्याला खेळ बी म्हणत होते. आणि मराठी शब्द कोणता आहे? चित्रपट. म्हणजे पट म्हणजे कपडा, मागाचा पडदा आणि त्याच्यावर दिसणारे चित्र. चित्रपट, पटचित्र किंवा चित्र. पट आहे आणि पाणी भरून ठेवायला घट आहे. मग घट आहे, पट आहे आणि ही भिंत आहे आणि पुढे जाऊन खड्डा आहे. झाले ना 4 प्रकार उदाहरण. तो काय म्हणतो? घट आहे, पट आहे, भिंत आहे, खड्डा आहे. अशा रीतीने सर्वत्र आहे आहे. म्हणजे भिंत म्हणजे खड्डा नाही, खड्डा म्हणजे भिंत नाही, भिंत म्हणजे पट नाही, पट म्हणजे घट नाही, पण आहे आहे आहे. म्हणजे असं ते घट आहे, पट आहे, अशा प्रतीचा अनुरोधाने अशी प्रतीती येईल ना आहे आहे म्हणून. अनुरोधाने घटपटादी उपाधी होऊन भिन्न जो सर्वत्र आहे. आता हे घट पट, आता तुम्ही घट आहे म्हणायलेत ना का परमात्मा आहे म्हणाले. पट आहे म्हणजे तुम्ही आहेपणा कुणाला द्यायले? पण ते आहेपणा त्याच आहे का आहेपणा द्यायले? आम्ही कशाला धरून बसवलो? त्या परिस्थितीला. तुम्ही काय म्हणले? घट आहे, बरोबर आहे. तुम्ही काय म्हणले? ते बांधायला पट आहे, घ्या कपडा. तुम्ही काय म्हणाले? ते भिंत आहे. पलीकडे काय म्हणले? ते खड्डा आहे. आहे कोण? खड्डा. आहे कोण? भिंत. आहे कोण? पट. आणि आहे कोण? घट. असं तुम्ही म्हणालेत ना. ते काय म्हणते? आहे आहे अशा प्रतीचा अनुरोधाने, अशा प्रतीला अनुरोध कोणी? ते घटपट आहेत ना. घटपटादी उपाधी ऊन भिन्न जो सर्वत्र आहे आहे असा अनुगत व्यवहार होतो. त्या व्यवहाराच्या सिद्धीकरिता सत्व जातीचा अंगीकार करा. आहे आहे म्हणून. आता ही व्यक्ती आहे, पण कोण आहे? मराठी. ही बी कोण आहे? व्यक्ती, पण हे कोण आहे? मराठीचे आहेत. मग आहे 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 म्हणून त्याचा तुम्ही स्वीकार करा ना, जे का असेल. मग तुम्ही तुमचा परमात्मा बी आहे आहे म्हणाले, मग त्याला तुम्ही जर लक्ष द्यायला बोलणं ते काय म्हणून तुम्ही व्यवहारात काय म्हणाले? घट आहे, बरोबर आहे ना. आता आपण उदाहरण काय घेतलं होतं की ही स्त्री आहे, ही स्त्री आहे. वय असू द्या कमी असू, ही स्त्री तुरी काय पुरुषात गोष्टी का स्त्री? हे आहे हे आहे हे आहे आहे ना. ही झाली व्यक्ती. पण आहे ही व्यक्ती सगळ्यात आहे का? आता ह्या व्यक्तीचे रंग रूप वय हे याच्यात आहे का? ह्या व्यक्तीचे स्त्री ह्याच्यामध्ये आहे का? सगळ्या व्यक्ती काय झाल्या? पण त्याच्यामध्ये एक रूपाने काय? मग तुम्ही जात म्हणत नाहीत का? तुम्ही काय त्याचा परिचय करायले? अनेकामध्ये एक रूपाने राहतं, त्याला जात म्हणायचं. आणि एक एकच आहे, एक याच्यात नाही त्याच्यात नाही, पण एक याला काय म्हणायचं? व्यक्ती. जाती आणि व्यक्ती असं नाते. गुण आणि गुणी असे गुण. आता गंध काय? गुण आहे. रूप काय? गुण आहे. स्पर्श काय? गुण आहे. रस काय? गुण आहे. आणि मग त्या रसाची गुण, हे रस कुठं राहतो? कोणाला सोडून राहतो? उपादानाला सोडून नाही. त्याच्या हे असं आपलं हे व्हायला पाहिजे, अंतरंग थोडस लक्ष द्यायला पाहिजे. आता गंध हा नाकाने येणार आहे. सोडून नाही. गंध हे नाकाचा आहे का नाकाने आहे?
मग गंध कोणाचा आहे? पृथ्वीचा. पृथ्वीला सोडून कधी आहे का? कधीच नाही. म्हणून ती झाली गुणी. जसं आईला सोडून लेकरू नाही, पण ती माय आणि लेकरू तिला झाले. तसं हे गंध हा पृथ्वीचा आहे. पृथ्वीला सोडून म्हणजे गुण हा गुणीला सोडून राहत नाही. जरी त्याचा अनुभव दुसरीकडे आला. तुम्ही कशाचा बी बनायला ह्याचा भाजीचाच वास आहे, कशाचाच वास, पण वास हा पृथ्वीला सोडून नाही. देवाची मूर्ती दिसू काय मड दिसू, ते रूपच आहे ना. मड दिसलं तरी काय, मूर्ती दिसली तरी काय. म्हणजे रूप कोणाचं आहे? अग्नीचं आहे. अग्नीला सोडून रूप. आता बघा तुम्ही जरी पांडुरंगाची मूर्ती रूप दिसलं तुम्हाला, ते जर दिसलं, अग्नी नारायणाचा प्रकाश पडल्यावर दिसलं कसं बरं. रातचं आपण पाहिलं तर मग त्या ज्योतीच्या उजाड्याने दिसलं का कसं? ज्योतीच्या उजेडात. म्हणजे ते हे रूप आहे ना, त्या रूपाशिवाय दिसत नाही. मग हे सगळे रूप कोण रूप येतं? अग्नी रूप येतं. गंध अनेक रूपाने असू द्या, सुगंध असू द्या, दुर्गंध असू द्या, पण पृथ्वीला सोडू. चव सुद्धा 6 प्रकारची षडरस म्हणते त्याला, तरी पण ते पाण्याला सोडू आलं लक्षात. स्पर्शी कठीण असू द्या. मग आता कठीण, मौन, शीतल, उष्ण त्या संबंधाने यायला का त्याचा येतो. आता उष्ण स्पर्श झाला, त्या अग्नीचा संबंध. उष्ण अग्नी आहे का स्पर्श अग्नी? अग्नी कसा आहे? पण त्याचा उष्ण म्हणून काय व्हायला? परिचय व्हायला. मग स्पर्श वायुरूप आणि उष्णता अग्नी. अग्निरूप. बरोबर आहे. कठीण आहे, कठीण स्पर्श झाला, पृथ्वीचा संबंध आहे. मऊ स्पर्श झाला, मऊ संबंधाने. शीतल स्पर्श झाला, शीतल शीतल रूप स्पर्श आहे का? शीतल स्पर्श. जरा हळूहळू बोलून चला, ऐकत माणूस आहे बोलतो. होय, काय आहे ते? शीतल आहे. शीतल कोणा संबंध आहे? पाण्याचा. शीतल स्वभावने कोण आहे? स्पर्शी स्वभावने आहे का स्पर्श? मग वाऱ्याचा स्पर्श कसा? एक शंका आहे वाऱ्याचा. सांगा बरं कसा आहे स्पर्श? वाऱ्याला सोडून स्पर्श नाही. वाऱ्याचा स्पर्श कसा? त्याला स्पर्श नाही का? स्पर्श हा विरळ. विरळ हे स्वभाव आहे. विरळ कसं आहे? वाऱ्याचा. हा, आणि स्पर्श त्याचा काय? पण आपल्याला स्पर्श कोणातरी संबंध आहे, आणि ह्या 4 संबंधाने जो स्पर्श आहे तो त्याचा आहे. कोणाचा? उष्ण बी नाही, शीतल नाही, हा मऊ बी नाही, कठीण नाही. स्पर्श तर मग तो कोणाचा आहे? चंद्रमध्ये आलेले बरं. त्याच्यात त्याचा थोडासा बारका आहे त्याच्यामध्ये. 4 चंद्र उदय ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये याचा लय कसा आहे? बारका आहे. त्याच्यात तो आलेला तो पाहून घ्या. ह्या विरहित जो स्पर्श आहे तो कोणाचा आहे? म्हणून ह्या सगळ्या संबंधारहित जे असणं आहे. आता काय सांगा तुम्हाला, खरं तुम्ही सुद्धा स्वतः बद्दल असाच विचार करा. ज्याच्यामुळे हे नाव आलेत मला, ते काय करा? टाकूनच द्या. टाकून द्या म्हणजे असं टाकून नका देऊ बरं. नाही तर मला म्हणजे बायको मला नवरा नावाला टाकूनच द्यायलो. ती म्हणे बरंच झालं बाई तुम्ही ऐकायला. ते त्याचं तात्पर्य नाही. व्यक्तीच्या संबंधाने मला नाव स्त्री पुरुष आलं ते टाकून द्या. नात्याच्या संबंधाने मला नाव आलं, मी मामा आहे, काका आहे, चुलता आहे, अमुक आहे, ते सुद्धा काय करा? आकाराच्या संबंधाने मी जाड आहे, पातळ आहे, उंच आहे, हे नाव आले ना. मीलाच नाव आले का त्याला नाव आले? कोण म्हणाले मी जाड आहे, कोण म्हणाले मी पातळ आहे, कोण म्हणाले मी उंच आहे, कोण म्हणाले मी उंचीला कमी. ते आलेले आहे का पहिले? ते तुम्ही काय करा? वजा करा. सुख दुःख हे सगळं, पापी पुण्यवान गरीब श्रीमंत सगळं काय आलेले हे टाकून द्या. टाकून द्या. ज्या दिवशी टाकणं बंद होईल म्हणजे शिल्लक आहे ना ते तुमचं स्वरूप आहे. काय काय म्हणून तर एक ओवी आलेली आहे ना, जनतेशे वाळीले जे मी पणा विन
मग त्याला मी म्हणणं सोडून द्या. आणि डहारलं म्हणजे मग तोच काय सगळ्यामध्ये भरला एक प्रकारचा व्यापक आहे, असं तुमचं कसं आहे स्वरूप आहे, असं आपल्याला आलं ना. जातीबद्दल झालं म्हणून घट आहे. हा, घटपटादी उपाधीने युक्त. हं? घट आहे अशा रीतीने अनुरोधित घटपटादी उपाधीहून भिन्न जो सर्वत्र आहे अशा अनुगत व्यवहार होतो, त्या व्यवहाराच्या सिद्धीकरता सत्वाधिकाचा अंगीकार करा, असं त्याचं म्हणणं आहे. आता घटपटादी उपाधीने युक्त, बरं का, घटपटादीने युक्त सर्व व्यापक ब्रह्माच्या ठिकाणी एकट्या समुद्राचीच प्रतीती येत असल्यामुळे त्यांनी दृष्टांत समुद्राचा घेतला, फेस पाणी हे म्हणले ना. मग आता खरं सांगा, ते प्रतीतीला येईल का ते खरे येतं? आणि इकडे हे व्यवहारात प्रतीती येईल का खरे बी येतं? हे घटपटादी व्यवहारात खरे वाटायला. हा, मग तिथे जाती म्हणणं बरोबर आहे. पण हे निश्चित परिस्थितीला येलेत ना, वास्तविकता नाहीत ना हे. आहे तर वास्तविकता एक चैतन्यच आहे. घटपटादी उपाधीने युक्त सर्व व्यापक ब्रह्माच्या ठिकाणी आहे म्हणून एकट्या समुद्राचीच प्रतीती येते, म्हणजे समुद्र रूप परमात्म्याचीच प्रतीती येत असल्यामुळे सत्वरूप जाती मानण्याचे कारण नाही. एकच आहे ना ते. आता एकच आहे म्हणल्यावर त्याला जाती मानायची दुसरी म्हणायची गरज नाही. घटपटादी अनेक उपाधीने युक्त असलेल्या आकाशाचे ठिकाणी जाती न मानता जसा अनुगत व्यवहार होतो. आता घट आहे, आपले हे घट आहे, मठ आहे, असे आहेत ना ते. या सगळ्यामध्ये आकाश कसे व्यापक आहे ना. जाती न मानता जसा अनुगत व्यवहार होतो त्याचप्रमाणे सर्व पदार्थ. हा, आता त्याला नाव आले कोणतं? चैतन्य, मेघाकाश, 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 महा आकाश. पुन्हा घट उपाधी लागली तर आकाश समजत का? कशाला म्हणायचं? मोकळ्या जागेला काय म्हणायचं? आपण आकाश म्हणलंय की घटात पाहतो का वरी पाहतो? आकाशाकडे पहा म्हणजे कुठे पाहतो? आता ते वरी आकाश आहे का खाली बी आकाश? घटामध्ये काय? आकाशच आहे. मेघामध्ये काय? आकाशच आहे. पाणीमध्ये गेलं तर आपला पाण्यात हात गेला तर मग अडकाला का? होत आहे. आता घरी जाऊन बी अभ्यास करायचा बरं का, नाही तर नुसतं ऐकायच नाही. ह्याचा अनुभव आपल्या घरामध्ये घ्यायचा, आपल्या स्वतः. पाणी भरलं म्हणतात काय तुम्ही? टाकी भरली. हे काय सांडायलंय म्हणजे काय भरली? टाकी भरली. काय? टाकी भरली. मग आता समजा तुम्ही चवरी भरली, कशात? त्या कांद्यावर पाण्याच्या टाकीतच धरून घ्या ना, कशाला पोत्याकडे जाईल? पाण्याच्या टाकीमध्ये काय केली? आता पाण्याला भरायला भरपूर होतं, मग भरायलाच का ना टाकामध्ये तोपर्यंत. कशात? पाण्याची टाकी असते कशी, आमच्याकडे आहेत अशा स्टीलची गोल. आता मग तुम्ही त्याच्यामध्ये असा हात घालताना का खोल? नाही, हात घालणार का तर का ते हे होईल हडकन ना ते. कशाने ते जागा हे केली? आणि तुम्ही पाणी टाका, घरी जाऊन बघा बरं काय. म्हणजे अनुभवाने झालेलं ज्ञान आहे ना, ते सूर्य चंद्र होईपर्यंत ते अबाधित होत असत, बाधित होत नाही. तुम्ही काय करायचं? टाकीत पाणी घाला, हात घाला, असं इतका घाला, खोल पासून जाईन का? कारण ते पाणी हे करीत नाही ना. हो, खोली खाली पुढा बसतो काय? कम नाही जायचं. कसं कसं म्हणाले? पाणी टाकी भरलेली आहे, स्टीलच्या टाकीत स्टीलची टाकी आहे, पाणी भरलेलं आहे. आणि स्टीलची टाकी त्याच्या ज्वारी हो भरलेलं आहे.
मग तुम्ही असा घाला बरं, जाईन का हात? ज्यावरी गहू असल्यावर नाही जात. आकाश नाही का? पाण्यात जाते. आकाश नाही का? का त्याने रोखलं जागा? रोखली ना. म्हणजे प्रतिबंध रोध केला ना त्याने. प्रतिबंध आला. काय केला? प्रतिरोध केला ना. आता पाणी कसं आहे? पाणी प्रतिरोध करीत नाही. नाही. म्हणून तर सगळ्या पाण्यामध्ये उष्णता जाती का अर्ध्याच पाण्यात? अर्ध्यात जाती. सगळीकडे पाणी गरमच होतं ना. म्हणजे अग्नी कशात व्याप्त झाला? आकाशात. का त्या पाण्यात झालं. आणि ज्वारी ते गहू भरले तुम्ही, म्हणजे तरी ते कशात भरले? टाकीत भरले का टाकी उपाधी लागलेली आकाशात? आकाशात मोकळ्या जागेत. पण ते रोध करतं ना. ते काय करतं ते? हा, जसं त्या पाण्याने रोध केला का त्या अग्नीला? ती मी लहानपणी गोष्ट ऐकली होती, बुद्धिमानाची गोष्ट आहे. की एका घागरीमध्ये अर्ध पाणी होत. त्या घागरीत पाणी होतं तर ते पाणी चोंचेला पुरत नव्हतं. आणि पाणी तर काय काय आहे गोष्ट ती तर कावळ्याची. तर मग ते खडा टाकायला. मग ते जागा जी आहे ना, ती खड्यानी जागा भरायली ना. आणि मग ते पाण्याला मग काय व्हायला, ते पाणी वरी आलं ते. आणि मग ते पाणी पिलं. याला म्हणा बुद्धिमत्ता. कसं पाणी प्यावं, कसं पाणी प्यावं. मग कशाने जागा अडवली? पण अग्नीने जागा अडवली का? अग्नी जेवढ्याला तेवढं. पण काय झालं? मग पाण्यात व्याप्त ते काय झालं? अग्नी झाला. आणि मग ते पूर्ण पण ज्वारीन गहू टाकला तर त्यांनी बी जागा काय केली? पण ते हात असा चालला का अडकायला? कशाने? पण पाणी निसतं असलं तर खोलपर गेला का नाही? कशात गेला? आकाशातच गेला. पण पाण्यात गेला. काय झालं ते? आपल्याला काय लक्षात घ्यायचं की आकाशाला कोणी रोध करून, आकाश सगळ्यात आहे आणि सगळं कसं आहे? वेगळं आहे. त्याचप्रमाणे आत्मा चैतन्य, ब्रह्म चैतन्य कसं येते? पण एक कसं आहे? उपाधी रहित आहे. उपाधी वेगळे अभंग आहेत ना. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, तुम्हाशी संसार काहीच नाही. हे परमात्म्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केले. तुम्ही कसे आहेत पांडुरंगा? भक्तासाठी तुम्ही एक आकार धरलेला आहे. तुझं सगुण म्हणा. तो आकार धरला म्हणून आम्हाला सोपा झाला. नावा रूपा आला. आणि तुका म्हणे सोपा झाला. आमच्यासारख्या भोळ्या भाळ्याला काय झाला? हो, नामरूपाला आला कमरेवर हात ठेवून. आम्हाला काय झालं? पण तू कसा आहे? निर्विकार आहे. म्हणजे तुला कोणता विकार नाही. निराकार आहे. तुला कोणता आकार नाही. तू आगुण आहे. तुला कोणता गुण नाही. नाही असं नाही. त्या मोबाईल मध्ये एक वाक्य आलं. मोबाईल मध्ये लय ज्ञान आहे बरं का, पण आपण हे नाही पाहत. आम्ही ते पाहतो. कार्टून पाहतो, कुठं काही पाहतो, लय ज्ञान आहे. तुम्हाला तर ग्रंथ बघायची गरज नाही. हेच ग्रंथ आहे सगळ्या. म्हणतात ते हजर. त्याच्यामध्ये एका महात्म्याने वाक्य दिलेलं आहे. काय दिलं माहितीये का? है और नाही. म्हणजे आहे आणि नाही. याच्यातला परमात्मा कोणता आहे? कोणता? तुम्ही त्याच्यावर विचार करा. आहे आणि नाही. तर याच्यातून परमात्मा कोणता आहे? हे ते म्हणतो. हे लय म्हणजे ते म्हणतो असं सांगणारा कुणी आहे का? परमात्मा आहे म्हणू का नाही म्हणू? सापेक्ष आहे म्हणायले ना दोन्ही. नाही म्हणजेच आहे. आता हे आहे नाही ना, हे दोन्ही आहे नाही सापेक्ष आहे. पण जो आहे तो सापेक्ष नाही, तो निरपेक्ष आहे. पण आहे कसे? आता हे तुम्ही खांब आहे म्हणा. आता आपण कशा हे दिवस आहे आहेत ना. दिवस हे सापेक्ष आहे का निरपेक्ष? सापेक्ष. रात्रीचे सापेक्ष दिवस. आता रात्र नाही म्हणाली, सापेक्ष का निरपेक्ष? आता रात्र आहे का नाही? सापेक्ष का निरपेक्ष? कोणाच्या? दिवसाच्या. तुम्ही आता दिवस आहे म्हणाले, कोणाच्या सापेक्ष? आणि सूर्य नाही, कोणाच्या सापेक्ष?
सूर्य एकच आहे. आहे ते रात्र नाही. सापेक्ष नाही. रात्रंदिवस त्याला विचारा, ते म्हणजे काय म्हणाले आम्हाला काय समजत नाही. प्रकाश महाराजांनी गमतीने सांगितलं होतं हे 7व्या आठवड्याचे 7 दिवस आहेत ना, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. सोमवार कोणाचा म्हणजे महादेवाचा, मंगळवार कोणाचा म्हणजे त्या अंबाबाईचा, बुधवार कोणाचा होता म्हणजे पांडुरंगाचा, गुरुवार कोणाचा तर म्हणजे बृहस्पती गुरुचा, शुक्रवार कोणाचा तर म्हणजे कोणी म्हणतं बालाजीचा आणि कोणी म्हणतं संतोषी मातेचा, फुटाणे खाऊन करतात ना ते. हा शनिवार कोणाचा आहे? मारुतीचा किंवा पण ते म्हणले रविवार. सूर्यदेवा सूर्याचा कोणी कोणी त्याला आयतवार म्हणते. आईचा आयतवार कशामुळे म्हणतो? ही सुट्टी असते ते. हा असं का? पण खरं नाव त्याचं कसं आहे? रविवार. तर महाराज म्हणते ते रविवार तर त्याचा असेल ना, कोणाचा? सूर्याचा. आता हे साताचे सापेक्ष ते नाव आहे का कसं आहे? मग त्याला कोणता वार? त्याला वारच नाही का? आहे वारच नाही. हवा रात्रंदिवस त्याच्या वाचून नाही, आणि तो रात्र दिवशीचा नाही. त्याला रात्र कसं कसं? रात्रंदिवस त्याच्या वाचून. दिवस असताना तो असतो का? का किंवा असल्यामुळे दिवस आहे? बरं त्याच्यापासून रात्र आहे का? मग तो रात्र आहे का? का त्यो पृथ्वीची आड गेल्यामुळं रात्र नाव आलं? आपल्या समोरून पलीकडे गेल्यामुळं आपल्याला काय आली, आणि आपल्या समोर आल्यावर काय आला? मग त्याला दिवस का रात्र का? आपल्याला रात्र दिवस. बरं पुन्हा आहे का? मग त्याला रात्र दिवस कळायली का आपल्याला कळायली? मग आपण रात्र दिवस जाणणारा सूर्य आहे का रात्र दिवस नसणारा सूर्य? म्हणून याला चित प्रकाश म्हणते. कशाला म्हणते? हा. आणि ते जड प्रकाश त्यालाही जाणणारा, म्हणून त्याचा नाहीपणा कधीच नाही. लक्षात आलं नाही? म्हणजे आपल्याला चिंतन करता करता खूप गोष्टी सहजच काय येतात. मग आता त्या पाण्यामध्ये आकाश नाही का? मग तसं त्या मेघात आकाश नाही का? त्या मेघाला धरून काय म्हणायचं? मेघाकाश. बरोबर आहे. आणि घाटामध्ये ज्या अर्थी तुम्ही टाकीमध्ये ज्वारी पाणी भरले त्याच्यात आकाश नाही का? मोकळी जागा. आता मोकळ्या जागेला आकाश म्हणायचं बरं का? कशाला? मोकळी जागा. अवकाश. त्याच्यात मग काय? अवकाश. घाटात मोकळी जागा आहे ना. तुम्ही पाणी भरलं, दही भरलं, दूध भरलं, काय काय तुमचं असं तसं. कशा? घट आकाश. मठ आकाशात नाही का? ज्यावर माणसं भरले, हे भरले. मग घट पंचीकरणात घट आकाश आणि मठ आकाश सांगितलं. आता हे मोठं आहे, आता मोठा आणि लहान असलं तर ते काय पाणी भरलेलं घट आहे. घटात मोकळी जागा. हो त्याच्यात साखऱ्या भरला आणि याच्यामध्ये अजून माणसं बसू शकते. बसली तर म्हणजे काय झालं? मोठी उपाधी का मोठं आकाश आहे? उपाधी. लहान उपाधी का लहान आकाश आहे? उपाधी. मेघ आकाश. विचारसागर मध्ये मेघ आकाश. मेघ आकाश, घट आकाश, आणि त्या घटात भरलेलं पाणी, आणि त्या पाण्यातलं आकाश. त्याला काय म्हणायचं? जल आकाश. पण आकाश आकाश आकाश, आणि उपाधी नसलेलं त्याला निरुपाधिक म्हणायचं. काय म्हणायचं? निरुपाधिक. सगुण निर्गुण. आता निर्गुण हे नाव त्याला आले, निर्गुण तो नाही. सापेक्ष. गुणाकडे बघून गुणाकडे बघून त्याला निर्गुण म्हणायचं. आणि गुण जर कल्पित असलं तर ते निर्गुण नाव सुद्धा ते कल्पित आहे. त्याला काही चैतन्याला नाव घ्यायची काही म्हणून म्हणजे सगुण निर्गुण, त्या दोन्ही गुणाचं अगुण. अगुण म्हणजे ते अगुण म्हणजे जसं सूर्य तर रात्र नाहीच नाही, पण त्याला दिवस सुद्धा म्हणायची गरज नाही. दिवस कुणाकडे बघून, सापेक्ष. तसं निर्गुण कुणाकडे बघून. आणि सगुण जर कल्पित असलं, मिथ्या असलं तर ते निर्गुण म्हणणं सुद्धा कसं झालं? म्हणजे तो परमात्मा मिथ्या आहे का ते निर्गुण नाव? म्हणून नाव बरं का, ज्ञानेश्वर महाराजांचे एक अभंग सुंदर आहे. देवाला नाव नाही, देवाला रूप नाही, आणि देवाला गाव नाही.
आता बाकीचे तर नाहीच, पण आता कोरक तेच बसाव नाही त्याचाच ग्रंथ काय होईल. इथं आम्हाला एक अभंग घेऊ वाटन. देवा नाही रूप, रूप घ्यायचा. देवा नाही रूप, देवा नाही नाव, आणि देवा नाही गाव. कुठे काय नाही इथं नाही, कुठंच नाही. गाव म्हणजे ठिकाणा, बरं का. गाव म्हणजे ठिकाण. तुम्हाला गाव आहे का नाही? इथं नाही का गाव नाही? इथं नाही, पण हा हा यायला सुद्धा हे गाव यायचं नाही, पण गाव आहे. देवाला कोणतं गाव? पंढरपूर का कैलास का ते म्हणते हे शेषशाही नाही. देवा नाही. हा त्यांनी भक्ता करता नामरूपाचा अलंकार घेतलेला आहे. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, देव नाही का. तसं त्यांनी म्हणलं का सांगा, परमात्मा है की नाही? है नाही. नाही नाही, उसके शिवाय है नाही. त्याच्याशिवाय है नाही नाही. आणि तो ह्याच्यात बसत नाही. असा कोण आहे? आणि असा देव आहे, ते देव आहे. आपण थोडेच आहे का? ते आपलं मूळ स्वरूप आहे. आता बघा, देवातून आपल्याला काय फरक झाला. त्यांनी नामरूप घेतले, पण भोग भोगण्याकरता घेतले का असं मी म्हणून घेण्यासाठी घेतले का तुम्हाला असं माझ्यासारखंच असं समजून घेण्याकरता घेतले. असं तो काय करायला समजून देण्यासाठी त्यांनी. आणि असं जे समजून घेत नाही त्याला काय करायचं? दुर्जनाशी दुर्जनाशी म्हणजे दुर्जनाचे म्हणजे असं समजून घेत नाही ते सगळे कसे आहेत? दुर्जन. हो, ते काही करू मग ते दुर्जन आहे. आणि असं समजून घेणाऱ्याला सहाय्य केलं त्यांनी. तुम्हाला संतांची काय करून दिली? त्याच्याच आहे. आणि आपल्याला नामरूप कशासाठी? आपल्याला नामरूप गाव कशासाठी? मोठेपणा सांगण्यासाठी. ओळखून घ्या. आम्ही काय करलो? आमचं गाव होते बरोबर, घ्या बरोबर. आमचं हो, आमचं गाव. तुम्ही हो, कुठं कुठं गाव होते? कोण्या गावचे तुम्ही? त्या गावचे का त्या गावचे? कोणतंच गाव नाही जीवाचं. जीवाचं लक्षण असंच आहे. पण समजून घेण्याकरता तुम्हाला नामरूप दिलेले. मोठेपणा सांगण्यासाठी का मी छोटवले, मी भांगारे, मी अमुक असं आपल्यासारखं कुणीच नाही असं सांगण्याकरता दिलं का? का तुला सुद्धा देवाला नाही, आणि देवाचा तू असल्यावर तुला बी नाही ना. देवा नाव नाही का? मला बी नाव नाही. मला नाव आलेले का मी? देवाला रूप नाही का? आपलं रूप नाही. रूप नाही तर मग सांगा बरं, हे तुमचं कोणतं रूप आहे? तर हे रूप म्हणावं तर हे लग्नात नव्हतं. लग्नातलं रूप म्हणावं तर विद्यार्थी दशेत नव्हतं. विद्यार्थी दशेतलं रूप म्हणावं तर जन्मलं तेव्हा नव्हतं. जन्मलं तेव्हा रूप म्हणावं तर जन्माच्या आधी ते नव्हतं. जन्माच्या आधी तुम्ही नव्हते का ते रूप नव्हतं? देवाला नाम रूप नाही का? आपल्याला बी नाही. देवाला गाव नाही का? आपल्याला बी गाव. पण हे आपण ध्यानात घेतलं नाही का? तसं नाही. आणि ध्यानात घेतले की ते तुम्ही दोन्ही कसे येतं? हा, म्हणून जाती कवा येईन व्यक्तिगत खरी असते तर एक व्यक्ती तसं आहे. आकाशाचं दृष्टांत घेतलेलं बरं का. असल्यामुळे सत्यरूप जाती मानण्याचे कारण नाही. आता इथं कशामुळे मानायचं? व्यक्ती व्यावहारिक आहे, घट व्यावहारिक आहे, पट व्यावहारिक आहे. हा पटे, हा पटे, हा पटे, हा पटे. तो लहान आहे, तो मोठा एवढाच आहे. हा घटे, तो घटे, तो घटे, लहान मोठे येतं. नाही यांनी काय हा घट आहे, हा पट आहे, ही भिंत आहे आणि ह्यो खट आहे. इथं दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यामध्ये आहे जाती आली का नाही? तसं तुम्ही म्हणाले की, आणि तुम्ही आहे परमात्मा म्हणाले सगळ्यातला एक. हा, सगळ्यातला परमात्मा एक म्हणलं जातीत्व आलं का नाही? पण आता इकडे कसं आलं? घट खरा व्यावहारिक आहे, पट व्यावहारिक आहे, भिंत व्यावहारिक आहे. पलीकडं ह्याचा खड्डा, भूखंडाचा खड्डा सुद्धा आलं का नाही? व्यावहारिकत्व. इकडं कुठे? इथं तर ब्रह्मा वाचून सगळं कसं आहे? कल्पित आहे. म्हणून इथं जात वीत गोत कुल शील मात त्याच्यात नाही असं समजून
तू ह्याचा कल्पित मोठेपणा टाकून दे आणि नर्मदेश्वराचं भजन कर, पांडुरंगाचं भजन कर, म्हणजे त्याची तुझ्यावर काय होईल, कृपा होईल आणि तुला योग्य करण्याची काय येईल, पात्रता. कोणाकोण ऐकूनही घ्यायची गरज नाही. आपण तितके पात्र नाहीत का आपल्याला कळण्याची सोय नाही. हा मग बरेच असं आहे, कुणाची संगती न होताना त्याला ज्ञान झालंय, कारण त्याची काय झाली ती पात्रता झाली. हा पात्रत नाही म्हणून नाही. या घासण्या लावतात, कोणती पितांबरीन लाव, कुठं काय काय हे, निर्मळ करण्यासाठी. हा असं आहे. आलं लक्षात. आकाशाच्या ठिकाणी जाती न मानताना जसा अनुगत व्यवहार होतो, मेघाकाश, मेघ झालं, घटाकाश, जलाकाशन, हे 4 तुकडे झाले. 4 तुकडे समजून येण्याकर झाले का आकाशात 4 तुकडे झाले. आकाश अखंड आहे. बरं हे सांगत असताना बी ते तुकडा झाला का एकच आहे, एकच आहे. जल आकाश सुद्धा जल नाही, आणि त्या जला संबंधाने रंग येते, ते रंग सुद्धा तुम्ही किती म्हणा मी काळा आहे गोरा आहे, पण जाणणारा काळा गोरा नाही, जाणणारा ब्राह्मण क्षत्रिय नाही, जाणणाराच आहे. असं कोणाला कळावा, जाणणारालाच कळावा का, राठोडून बाईला कळा, कुणाला कळावं, थोरातला कळावं का, जाणणारालाच. आता आपल्याला नावं आले ते प्रवासातले. आता तुम्ही वारीला गेले तर वारकरी म्हणले का गावकरी म्हणले, हा वारीला गेल्यावर आता वारकरी का आता गावकरी का वारकरी, आलेले नाव याला जाणणारे आहे, त्याला जाणणारे नाही, त्यालाही आठवणारे, आठवून जाणणारे, प्रत्यक्ष हे देवाचं लक्षण आहे. ज्याला मागं आठवत आणि ज्याला आता प्रत्यक्ष आहे, तो भगवान आहे, तो परमात्मा आहे, तो आत्मा आहे, ते ब्रह्म आहे. आणि ते तुमचं लक्षण कवा बसून घ्यायचं तर घ्या. अनुगूत त्याचप्रमाणे हे झाल्यानंतर युक्ती, बस असं हे युक्ती. त्याचप्रमाणे सर्व पदार्थ अनुगूत, जसं आकाश सगळ्यात अनुगूत आहे, एकही तुकडा झाला नाही, अग्नीने ते गरम झालं नाही, पाण्याने ते शीतल झालं नाही, घाणीने ते घाण, म्हाताऱ्याच्या खालचं गाडगं खराब होतं का आकाश खराब होतं. आपल्या घरचं संडास, त्या संडासात बसलेली पाणी आणि घाण, म्हणजे पाणी घाण झालं, ते संडासाचं जे काही हौद होता ते बांधलेला तो बी घाण झाला, आणि पाणी ज्याच्यामध्ये बसलं ते आकाश बी घाण झालं. आकाशाला लेप झाला नाही. भट्टीतलं ते किती जरी आवाज तापला तर आकाश तापलं नाही. आकाश कसे, आकाशाचा परिचय कसा आहे, तसा आपला बी तोच परिचय. पण आपण म्हणतो वाईट झाले की मी वाईट झालो, चांगलं झाले की चांगलं, आपण ते लिप्त करून घ्यायलो. वास्तविकता ह्यो सुद्धा कसा आहे, निर्लेप आहे. कोणी इथं काय म्हणते, हा त्याचप्रमाणे पदार्थ अनुगूत, पदार्थाने युक्त, पदार्थ अनुगूत एक व्यापक सद्रूप ब्रह्माचीच प्रतीती येते. म्हणून आपल्याला असं वाटलं पाहिजे, नाथ महाराज म्हणतात, जय 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 दिशे ते ते हरिरूप, जे जे दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही, वैकंठी कैलाशी तीर्थ क्षेत्री देव. आता काय सांगू, अजून हरिपाठातून याच्यातून ज्ञानेश्वरीतून जिथं, पण नजर आली पाहिजे. सोडणाऱ्याला कशाची नजर आहे, आणि लिहिणाऱ्याला कशाची नजर, मेहनत पहा कशी आहे, गुंड पहा, गुंड कशामुळे त्याला नाव गुंड दिलं. कोण एकच गोल असल्यावर त्याला काय म्हणते, गुंड ना. ज्याही काहीतरी नक्षी जर असले तर ही कशी चंद्रकोरी, आणि सोन चंद्रकोरी मोरणी म्हणीन का सोनच म्हणीन, गुंड म्हणीन का सोनच होय, मुली म्हणीन का कोण, हातात घेतल्या
त्याच्यामध्ये इतका बट्टाय म्हणते ते. गुरुजींनी एक दृष्टांत सांगितलं होता की एका जणाला 2 पोरी होत्या. दोन्ही पोरी लग्नाला आल्या. लहानी होती 1-1.5 वर्षांनी, पण तिने खाऊन पिऊन जरा हिच्यापेक्षा ती मोठी दिसायची. दोघी बी काय आल्या, योगायोगाने आला दोघांचा बी योग, दोघीचं बी जमलं. पण याच्याकडे एकीच भांडवल होतं. कोणाकडं? लग्नाचं. दागिने दोनला सारखे द्यायचे होते, पहिल्याने हुंडे नव्हते ना. मग हेच काय करायचे, पोरीला सजून लग्न करून द्यायचे. पहिल्याने आम्हाला इतकं द्या नव्हतं, त्यांनी फक्त आम्हाला तुम्ही काय करा पोरगी, अशी पद्धत होती. पहिले समजदार होते. मग आता त्यांनी काय केलं, मग दागिने एक चांगलेच होते. माझे गरीब श्रीमंत 2 होते. पहिला पाहायला होता तर चांगला श्रीमंताचा होता, आणि जो पाहायला होता थोडा गरीबी होता. गरीब मनुष्य उतावळच असतं. अशी ते म्हणते ना, भरलेले घागर हालती का रिकामी अर्धी, वजाला जास्त कोणती असते, दूध नवून आणायची म्हणलं. पण मुंडक्याला हलवी ती का वजन लागते. आणि अर्धी घागर तो घेतली होती कधी, तू अनुभव घेऊन पाय ना. अर्धी घागर घरातली घरातच चालायचं. ते काय होती ती, डोकं हली होती ती, असं आहे ना. तर मग ते दृष्टांतापुरतं बरं का. नाही तुम्ही कोणती बी गोष्ट दृष्टांतापुरतं ते, सिद्धांताकडे लक्ष. मग त्यांनी काय केलं, त्याच टाईपचे नकली अलंकार केले, पण त्याच्यापेक्षा जास्त चांगली चमकू लागली. मग ते नाराज तर करायचं नाही, लग्नाचं करायचं. आणि मग नंतर काय केलं, त्याला बसले, बाबा तुम्ही दोघं मला जावाई सारखे, हे 2 अलंकार. आणि त्याला सांगितलं आणि याला सांगितलं, जाऊ बाबा तुम्ही घ्या, पुन्हा मला म्हणू नका की मामाजीनी असे दिले फशीला आम्हाला, तुमच्या समोर आहे. आता हे गरीब होतं ना, ते म्हणला बा आपण आधी घेऊ, चांगले बघू. काय सांगता होय. आता ते समाधानी होतं कोणचं, ते म्हणे एकच म्हणला, मामाजी दोन्ही सारखे आहेत ना. ते म्हणे दोन्ही सारखे. आता दिसण्यासारखे होते का हसण्यासारखे होते? मामाजी खोटे बोलले का ते खोटं बोलले? नाही, मामाजी खोट नाही बोलले. कारण ते 8 ते 10 आहेत, हे बी ते जसे आहेत ते बी असे. कला ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही, दोन्ही कसे आहेत सारखे. आता ते म्हणजे मग घेऊ द्या कोणते, त्यांनी घेतले काय ना आपण काय सारखे म्हणल्यावर. तर ह्याला वाटलं नाही, मी पाहतो आज. मग त्यांनी कोणची उचलली, ती चमकणारे नकली. याला गेले म्हणजे म्हणते ना, पैसा पैशाकडेच जातो. हे असं मी म्हणे ना, पैशाकडे जातो पैशाकडे. आता ते समाधानी श्रीमंत होते, त्याच्याकडे गेले. याला याने मग ते डब्यामध्ये घालून ठेवले. याला नोकरी लागली, गेलं इकडं परिस्थिती पण गेलं पुण्या मुंबईला. तिथे जे मित्र होता, तिकडे मेवणा होता, त्या मेवण्याच्या नजरेने त्या सोनारच्या दुकानावर झाडू झुडू लागायला ह्याला त्याला मग मधात आलं. ते पुन्हा पुन्हा जसं जसं विश्वास बसून तसं त्याला म्हणजे सोन्याची नजर आली त्याला. कशाला? आणि ते आता जसं भाव आला ना सोन्याला, तसं मग सोन्याला भाव आला. मग हे लोक काय करते, त्याच्या साईड बिझनेस करते. आपल्याला आलं ना ज्ञान, आपल्याकडे आहे ना, मग आपण इकडं चिल्लर आपल्या गल्लीमध्ये इकडे तिकडे काय करी जाऊ. हो, आपल्याला असं ते एक स्वभाव आहे ते. मग ते मला, अरे तुझ्या बापाने आपल्याला दागिने दिले ना. आणि मग त्या तू काय कर, आम दाखवी बरं आणि इकडे बरं. ह्याला आली नजर कशाची, हो. आता ते हातात घेतला, हे तर म्हणलं बापाने मला फसिलं. पण त्याची बायकोले चांगली निघली याला स्वभावानी, आणि त्याने गुणांनी कशी मिळाली. मग त्याला राग नाही आला त्या फसिल्याचा. ते उलट म्हणले त्यांनी धकून नेलं. वर वा तुझा बाप म्हणले, धकून नेलं, नाही तर उघडं पडलं असतं मी तुला केलं नसतं. आणि मला तू चांगली भेटली, ठेव द्या म्हणले. पण मला माझा एवढा आनंद झाला मला की मला सोन्याची काय आली, नजर आली. बघायला ती नजर आल्यामुळं मला ते सोनं कसं कळालं, कसं परमार्थ नजरेचा पाहिजे का रूढी परंपरेचा पाहिजे. हा,
तुम्हाला नजर यायला पाहिजे ना की आहे, ज्याला ज्याला आपण आहे म्हणालो ते आहे का ते कल्पित आहे? कल्पित आहे. हा, आणि ती कल्पित उपाधी लागलेली जी आहे ती सगळ्यात कसं आहे मुदी आहे, मोरणी आहे, पुतळ्या आहे, पाटल्या आहेत, कड आहे. कोण आहे? काही कोण आहे आणि त्याच्यावर केलेली ह्या नामरूपाची. तसं जगात कुठे आहे अनेक आहे का अनेक रूपाने आहे एकच आहे. सर्व घटी म्हणजे अनेक आणि पुढी देहा म्हणजे हे देह आणि देही प्रत्येक आत्मा कसा आहे देही देहा देही. देही एक आहे का देह एक आहे? हा, देही म्हणजे प्रत्येक आत्मा असं काय प्रत्येकामध्ये आहे रूपाने कोण आहे आणि ते तो आत्मा कोण आहे? ब्रह्म आहे आणि ते आपलं मूळ स्वरूप आहे आणि हे शरीर हे आपल्याला मिळालेलं रूप आहे. असं पक्कच करायचं. हे काय आहे आता हे म्हातारं काय रूप आहे आपल्याला मिळालं, अंतकरण आपल्याला मिळालेलं आहे का आपण आहे तर आपलं मूळ स्वरूप काय आहे असं आहे बी आणि असा निश्चय करायला काही हरकतच नाही. आणि दृष्टांत घटाचं दिलं आहे. वेदामध्ये सुद्धा परमात्मा कसा आहे तर आकाशवत. कसं आहे? आकाशाचं लक्षण फक्त कशात लक्षण बसत नाही आकाशाचं? हा, जड आहे, बदलणार, कल्पित आहे, याच्यात लक्षण बसत वास्तविक नाही. कसं आहे ते? हा, पण सगळ्या लक्षणाने ते निर्लेप आहे, ते निर्वय होय. तुम्ही सुद्धा सगळ्यात बसतो पहा. फक्त हे जड हे आकाश कल्पित का जाणत नाही. हे आकाश कल्पित कशाहून जाणत नाही म्हणून जड आहे. स्वप्नात पण भौतिक मध्ये हे कल्पित नाही ना. स्वप्नात नाही हा हा, हे उत्तर पाहिजे. कशात नाही ताई? स्वप्नात नाही. स्वप्नात नाही. स्वप्नात आकाश नाही का हे आकाश हे नाही? नाही. स्वप्नात मन नाही का हे मन नाही? पुन्हा सांगू तुम्हाला त्याच्या पलीकडे आपल्याबद्दल घेऊ आता. स्वप्नामध्ये आपण प्रगट नाही का हे इथले प्रगट तिथं नाही. आपण हवा प्रगट म्हणजे जीवच घ्यायचा ना. आणि त्या जीवाला 3 नाव आले का नाही? कोणते कोणते? अभिमान अभिमान धरणारा जीवच आहे ना. विश्व असं सगळं विश्व या दिसणाऱ्या जगाचा अभिमान धरणारा कोण आहे? या देहाचा अभिमान मी गोरा आहे, मी काळा आहे, म्हातारा आहे, तरुण आहे, याचा अभिमान कोणी धरला? शरीराने. गोर काळ कोण आहे? शरीर. आणि ते गोर काळ कोण म्हणायले? त्याला काय म्हणायचं? विश्वाभिमान. आणि रात्री पडायला स्वप्न. मग तिथं मी नव्हतो का? ते स्वप्न पाहिलं नाही का? मला ते स्वप्न आठवलं की नाही? मग तिथला मी कोण? काय नाव आहे? तेजस. आणि मी सुखाने झोपलो होतो, काहीच काही जाणीत नव्हतो. तो कोण आहे? मध्ये 3 झाले का एकाला नाव आले का तिन्हीला? मी बालक होतो, बालकाला शरीर धरून. मी तरुण होतो, आता म्हातारा आहे. एक आहे का 3? नाव किती आले? तसं चैतन्य किती आहे? त्याला प्रत्येकात्मा म्हणायचं. म्हणून प्रगट सुद्धा माझं वास्तविक त्याला झोपून टाकायचं. कशाला? हा, कारण हे प्रगट तर तिथं नाही, तो प्रगट तर तिथं नाही, पण त्याला ज्याला नाव हे 3 आले तो मात्र. आणि ते एक सुद्धा नाव मला आलेलं आहे ते सुद्धा मला म्हणायची कुणाकडे बघून एक नाव आलं. आणि अनेक कल्पित आहेत. मला नाव आलेलं एक सुद्धा कसं आहे? मी कल्पित आहे का मला आले नाव? मग कल्पिताने आलेल्या संबंधाने ते मी हे का त्याच्या संबंधाने आलं मला मी सच्चिदानंद म्हणणं हे माझं हे स्वरूप आहे का हे मला नाव म्हणून त्या नावा वाचून सुद्धा आमची गवळण म्हणते सच्चिदानंद म्हणणे गेले दुर्यो. काय काय
सच्चिदानंद अरे मी विधवा तर नाहीच नाही तुम्ही म्हणायला पाहिजे. पण मला सौभाग्यवती असून मला सौभाग्यवती मी आहे अशी मला म्हणायची गरज नाही. मी सौभाग्यवती आहे म्हणल्यावर मी सौभाग्यवती आहे का नाही म्हणलं तरी आहे. अरे कुकू असल्यावर मी सौभाग्यवती का कुकू नसल्यावर मी सौभाग्यवतीच आहे कवा हा कवा पण मालक असल्यावर नाही. अरे तू ते सुतक पडल्यावर तुम्ही कुकू लावता का? नाही लागले 10 दिवस मग लागले. तुम्हाला काय विधवा म्हणू का? नाही काय म्हणू सुत का कम लावलं हा मला काय कळत म्हणजे विधवा झाल्या का हं? का स्वभावती सुतकात दादा दादा आता ते नसल्यामुळं मला आमच्या घरात कुणीतरी गेल्यामुळं मला लावायचं नाही का मी सौभाग्यवती नाही गेल्यामुळे लावायचं. हा कधी नाही तुम्ही सौभाग्यवती सतत तसं कधी नाही तुम्ही चैतन्य हा म्हणून ते काय म्हणते माहिती का अनुकूल सर्व पदार्थात म्हणून आमचे नाथ महाराज अनुभवाने सांगते जे जे दृष्टी दिशे कोण्या रूपाने कोण्या रूपाने स्वरूपाने आहे रूपाने कोण्या रूपाने आणि अंतकरणामध्ये निसर्ग आहे का आहे म्हणून त्याचं ज्ञान बी आहे. मग सगळीकडे परमात्मा आहे असं ज्ञान कुठं व्हायलं सगळ्यात व्हायलं का इथं व्हायलंय जे जे दिशे आणि जे भगवान आणि ज्ञानेश्वरीची एक ओबी आहे, जे जे दिशे ते ते नाशे आणि नाथ महाराज जे जे दिशे ते ते आशे. आता नाशे कुणाकून आणि आशे कुणाकून उपजेते ना जे जे दिशे ते ते नाशे आणि जे जे दिशे ते ते हरिरूप आशे. आशे म्हणजे सामान्य रूपाने आशे आणि नाशे म्हणजे कल्पित रूपाने दिसणार नाशे आणि आशे म्हणजे वास्तविक जे आपलं स्वरूप आहे ते कल्पिताला ते कल्पित मी नाही म्हणण्यासाठी हे तुम्हाला दिलेलं काय आहे. म्हणून त्या खुणामध्ये जास्त रमू नका आणि आलेल्या खुणामध्ये तर रमूच नका. हे कोणतं अमुक हे तमुक हे तर पण सचित आनंद एक अद्वैत ब्रह्म हे याची जी माहिती आहे ना ही माहिती सुद्धा आपण नाही. म्हणून पंचकर्ණ सांगितलं ना की महाकारण देह सुद्धा तू नाही त्याला सुद्धा प्रकाशन करणारा सामान्य ब्रह्म तू आहे असं शेवटला सांगितलं का. म्हणून काय लक्षात आलं आपल्या एक व्यापक सद्रूप ब्रह्माचीच प्रतीती येते असल्यामुळे सत्व ही जाती नाही. त्या सत्व रूपच एक अनिष्ट सत्व हो नाही. त्यामुळे उपाधी ही अनुभूत व्यवहाराकरिता मानण्याचे कारण नाही. हा त्यांना कल्पितत्व आहे. सत्वाला सन्मात्र ब्रह्मरूपत्वच आहे. सन्मात्र म्हणजे सन म्हणजे खरं काय म्हणते ते सत्वाला सन्मात्र म्हणजे खऱ्या रूपाने ब्रह्म रूपच आहे असे वचिष्ठाने त्यांच्या श्लोकात सांगितलं बरं का. वशिष्ठाचा श्लोक दिला इथं. वशिष्ठ महामुनी कुणाचे गुरु होते? प्रभू रामचंद्र. म्हणून तुम्ही वासिष्ठ ग्रंथ पहा संस्कृतमध्ये मला वाटतं याच्यामध्ये आपले गीता आहे ना छापणारे गोरखपूर त्या गोरखपूरमध्ये मिळाला तर मिळेल पहा. ते श्लोक असा घ्या तुम्ही श्लोक घ्या आणि श्लोकाचा अर्थ हिंदीमध्ये का असं ना आपल्याला समजते मराठीत नाही पण हिंदीत असं श्लोक आणि श्लोकाचा अर्थ म्हणजे तुम्हाला वशिष्ठ महामुनीने रामचंद्र प्रभूला काय ज्ञान सांगितलं हे आपल्या लक्षात येईल. आणि सगळ्यात जुने वेदांत सांगणारे वासिष्ठ होते. म्हणजे वशिष्ठ महामुनी हे रघुवंशाचे सूर्यवंशाचे सगळे इथून तिथून जेवढे सूर्यवंशी राजे झाले तेवढ्याला एकच गुरु
कोण? वशिष्ठ. आता वय किती त्याचं असं? आता 11,000 वर्ष ते याला झालेले. त्याच्या आधी ते काय नाव त्याच्या हरिश्चंद्र राजा हे सगळे रघुवंशीचे आहेत ना. सूर्यवंश. रघुवंश नंतर नाव आलं, रघुराजा कोणीतरी होऊन गेलेला आहे. तेव्हापासून आधी आणि त्याच्या आधी सूर्यवंशी. सूर्यवंशी. आता किती जुना त्याचा उपदेश असेल. आणि तो त्या रामचंद्रपूर बोलला त्यांनी एकांतात बसून ज्यावेळेस गेलते ना त्यावेळेस सांगितलेलं आहे. चला थोडक्यात त्याने त्या श्लोकाचा इथं अर्थ दिलेला आहे. वशिष्ठ महामुनीच्या श्लोकात सांगितले आहे त्याचा भावार्थ इकडे त्याच्यात आलेले बा. वशिष्ठ महामुनी काय अर्थ आहे त्याचा सांगा. त्या काय अर्थ आहे भावार्थ असा स्थूल सूक्ष्म आदी. स्थूल कशाला म्हणायचं? इंद्रिय. दादा कशाला म्हणायचं? स्थूल ज्याचं ज्ञान त्यासाठी इंद्रिय लागते. इंद्रिय लागते. एक डोळा लागू, कान लागू, इंद्रियाच्या द्वारे ज्याचं ज्ञान होतं त्याला काय म्हणायचं? आणि ज्याचं ज्ञान होण्याकरता मन आहे, प्राण आहे, इंद्रिय येतं, सुखदुःख येतं. याचं ज्ञान होण्याकरता इंद्रिय लागत काय लागत? अंतकरण वृत्तीच लागते. त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म आदी या शब्दाने सगळे आहेत. स्थूल सूक्ष्म आदी सर्व विशेष भावाचा परित्याग करून हे विशेष. आता हे शरीर कसं आहे? पंचमहाभूत विशेष भावाला प्रगट झालं. सुखदुःख सुद्धा काय झाले? विशेष भावाला प्रगट झाले. अनुमानाने दुःखी आहे म्हणून माझं पाप असं, सुखी आहे म्हणून माझं काहीतरी अनुमानाने ते बी भावाला प्राप्त झाले. ह्या सगळ्याला बरं का इथे सांगितले स्थूल सूक्ष्म आदी सर्व विशेष भावाचा परित्याग करून कल्पित असणारे महान एकरूप बरं का अलिप्त कल्पित नाही अलिप्त असणारे महान एकरूप जे सत्ता मात्र त्यालाच ब्रह्म असे म्हणतात. आणि असं लक्षण कोणात बसायलंय? तुमच्यात बसायला. आडनावात बसणं, हाका मारायच्या नावात बसणं, कोणाही दुसरं कोणाचं नाव आहे? माणसं अध्यात्म ऐकते आणि राशी भविष्यामध्ये जास्त महत्व ठेवते. कुठं बोटायने मुद्याच कोणत्या ग्रहाच्या? तुला ग्रहच नाही ना रे. तू कुठं बसला मुद्या घेऊन? आणि पिढा झाली तर तुला होईन का शरीराला होईल? आणि शरीर मानीन मला पिढा झाली का आपण मानून मला पिढा झाला. आगाव धंदा लागला काय लागला? पुन्हा ते तुमचं भविष्य पाहायचं ते ह्या नावाने पाहता येत नाही. कोणी पाहून? रास नावाने. आता एक मात्र खरंय, राशीचा परिणाम शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही. राशीचा परिणाम आत्म्यावर होत नाही का राशीचा परिणाम शरीरावर होत नाही? शरीरावर होतो. कारण ज्या राशीमध्ये ते लय बारकाव आहे बरं का. ते एक शास्त्रच आहे. ते काय? गर्भातून बाहेर येण्यात अर्ध मदत आहे ना अर्ध बाहेर आहे. त्यावेळेस कोणतं हे चाललंय? नक्षत्र चाललंय. त्याच्यामध्ये पुन्हा भूताचं बी आहे. कोणत्या भूताचं? उन्हाळ्यामध्ये जर जन्मलं तर त्याला उन्हाळ्याचा त्रास होत नाही. त्या ह्याच्यात ते तत्व असते बरं का. पृथ्वी तत्व चालू हे का ते माग पेपर मध्ये लोकमत मध्ये का कशामध्ये पहा स्वर ज्ञान आलं होतं. आपण त्यावेळेस कुठं घेत होतो? होती वाचण्याला घेतो. आणि तिथं बरं होतं आपलं सुटलं की ते सुरू व्हायचं 9ला आणि आमचं 9ला सुटायचं. त्यावेळेस 8चा टाइम होता. 8 ते 9 होता का नाही? ते चांगला टाइम होता. 8 ते कामाला कोणाला अडचण नाही काही नाही आपल्या आपल्या कामाला. आता मग ते सुटलं की ते सुरू ती म्हातारी यायची ती बी ऐकायची झाडून काढता काढता आहे का नाही. आणि मग आपण मी थोडंफार जरा शिका आपलं चालता चालता तर त्याच्यामध्ये स्वर ज्ञान आलं. स्वर म्हणजे नाकातले सो हा हे काय तर ते स्वर येतं. तर ते स्वर ज्ञानाचं ते मधलं एक पानच होतं. पूर्ण माहिती होती स्वर कसे आहेत काय आहेत. आता नाकातून स्वर बाहेर जातो ना त्याच्यामध्ये पंचमहाभूतात तत्व कळत होतं. ते आता तत्व कोणतं चाललंय? वरून चाललंय आकाश तत्व आहे. खालून चाललं तर पृथ्वी तत्व आहे. म्हणजे पाणी तत्व
आणि मोकळं म्हणजे आकाश नाही बरं का, म्हणजे चार भूत चार भागाला आणि मधातून चाललं तर मग आकाश तत्व चालू आहे. असं ते सूक्ष्म नजर आल्यावर त्याची त्याला कळतं बरं का. ते तर सांगायचं तात्पर्य शिव स्वरोदय पुस्तक आहे. बस ते स्वर पुस्तकच आहे, बघू घ्या तुम्ही, फार सुंदर. आपण त्याचा उपयोग व्यवहारापुरता, परमार्थात त्याचा पण एकाग्रता मात्र होते. एक रूप सत्ता मात्र, सत्ता मात्र कनिष्ठ सत्ता मात्र, त्यालाच परब्रह्म असे म्हणतात. या एकंदर व्याख्यानावरून हे टीकाकार म्हणतात, या व्याख्याना सद्रूप आत्म्याच्या ठिकाणी सत्वरूप धर्माचा अभाव. सत्वरूप धर्म नाही, ते स्वरूपच आहे असल्यामुळे द्वैपद लक्ष जे ब्रह्म ते अत्यंत शुद्ध आहे. म्हणजे तोम असू का सत असू का आशिकपदी असू, हे कसं आहे, एक आहे म्हणतात. तोम अशी म्हणायला काही हरकत नाही. आता याच्यावर पुढच्या श्लोकाचं जे अवतरण आहे ते काय घेते ते आपण कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विश्वात्मके देवी जेणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे कथाय दाने. हे काळांची व्यंकटी सांडो, तया तत्कर रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म तुझे पाहो, तुझे वांछिन तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. ज्ञानवर्त भूमंडळी भेट तू होता, कला कल्पतरुंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलकीचे अर्णव विभूषांचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे सापहीन. हे सर्वही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये. दृष्टादृष्टी होवावे एक मने श्रीश्वेश्वरावो. हा होईल दान कसावो, येणेवरे ज्ञान देवो झाला. येणेवरे ज्ञान देवो झाला. येणेवरे ज्ञान देवो. कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज नर्मदेश्वर. आता इथून पुढे 23, 24, 25, 26 आता हे खंडन झाले, पण आत्मा सच्चित आनंद त्याच्यावर बी ते काय करणार आणि तुम्हाला पक्क करायचं का आत्मा सच्चित आनंद ब्रह्म एक, अशा 2-3 श्लोकामध्ये खूपच या ग्रंथाचं काय केलं त्यांनी सुंदर चिंतन केलं. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी गुरुजी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना रामकृष्ण हरी.